मला झटकीपट बेसन पोळ्या बनवून दाखवणार आहे. ज्याला स्वयंपाक बनवता येत नाही ना ते पण ह्या पोळ्या बनवू शकते. चला झटकीपट बेसन पोळी. बेसन पोळी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन घेतलं. ह्याच्यात काहीच टाकायचं नाहीये, फक्त अंबारी लाल चटणी. ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे. हे बघा, अंबारी लाल चटणी थोडीच टाकायची ती पण, आणि चवीनुसार मीठ टाकायचं. ह्याच्यात काहीच टाकायचं नाही दुसरं. आणि पाणी टाकून हे कालवून घ्यायचे. किती जास्त जेवढं पाणी टाकल तेवढे बेसन पोळी छान लागते. लय भन्नाट होती. ही माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे आणि पण खूप छान होती. चला हलवून घेऊया आपण आता, हे सगळे एकजीव करूया. चला आपलं बेटर तयार झालेलं आहे. आता कसं बनवायचं मी दाखवते तुम्हाला बेसन पोळी. आता तवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावरती तेल टाकूया. माझी मैत्रीण पण बघायला आज, ती म्हणाल माझी रेसिपी केली आहे तू. असं सगळीकडं हे करून घ्यायचं तेल तव्याला. चला आता आपण दाखवते तुम्हाला कशी करायची बेसन पोळ्या, त्याच्यावरती दाखवते तुम्हाला. लय भन्नाट लागते बरं का ही पोळी, एकदम भन्नाट. पसरून घेऊ व्यवस्थित. सगळ्या अशाच करून घ्यायच्या. आपण आता पलटून घेऊया. अशीच करायची. बघितलं कशी भन्नाट होती. वाव, माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे. ती पण आज बघायला म्हणाल माझी रेसिपी केली आज हिनं. आपली बेसन पोळी तयार झाली. कशी भन्नाट, तुम्ही पण करा. हे बघा, सगळ्या अशाच बनवून घ्यायच्यात. चला तुम्हाला दाखवते अजून एकदा करू ना. सगळी बेसन पोळ्या अशाच बनवून घ्यायच्यात. वाव, भन्नाट सगळ्या अशाच. खूप छान लागतात बरं का ह्या बेसन पोळी. वाव, भन्नाट. ही पण तुम्हाला पलटून दाखवते कशी झाली भन्नाट. वाव, बघितलं, ही पण आणि ही पण. चला सगळ्या अशाच बनवूया. कशी भन्नाट आहे बेसन पोळी. चला तुम्हाला मी खाऊन दाखवणार आहे. वाव, बेसन पोळी अप्रतिम लागते बरं का. ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही. लोणच्या बरोबर खायची, दह्या बरोबर, कशा बरोबर बी अप्रतिम होती. करून बघा. एक नंबर. वाव.